संधिवात हा फक्त सांध्यांपुरता मर्यादित नाही, तर शरीरातील इतर अवयवांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. जसे की हृदय, तर हृदयाची गती अनियमित होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे ही सर्व लक्षणे दिसू शकतात. आता आपण फुफ्फुसाच्या आजारांविषयी बोलूया. संधिवातामध्ये फुफ्फुसाला जाळी बनणे, नोड्यूल्स म्हणजे गाठी तयार होणे, धाप लागणे, कोरडा खोकला येणे ही सर्व लक्षणे दिसू शकतात. रक्तवाहिन्यांसंबंधित बोलायचे झाल्यास रक्तवाहिन्यांना संधिवाताच्या आजारांमध्ये सूज येते, त्यामुळे रक्तवाहिन्या वीक होतात, त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. संधिवातामध्ये डोळ्यांना कोरडेपणा जाणवणे, धूसर दिसणे, लालसर होणे ही सर्व लक्षणे जाणवतात. तर संधिवाताच्या रुग्णांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता इतर काही लक्षणे जाणवल्यास त्वरित संधिवात तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपण बाकीच्या अवयवांना होणारा त्रास लवकर निदान करून वेळीच थांबवू शकतो. संधिवात हा फक्त सांध्यांपुरता मर्यादित नसून शरीरातील इतर अवयवांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित संधिवात तज्ज्ञांचा सल्ला घ्या.